म्हणजे त्या पावरला बी दरबारातच रेंज असती का? पाव बरं देवा, करंट नाही बसला म्हणजे इतकंच पावर गायब. गावातल्या लाईटी वाणी. बघू मॅडम मॅडम. अरे काय चाललंय? मॅडम यो माय केस वळीते. अरे तुम्ही मोठी मुलं ना, मग का त्याला त्रास देताय? मॅडम आम्ही त्याला त्रास दिला तर तो शाप देईन, राखच करीन आमची. अवतार आहे ना त्यो. त्याने आमचं नाव केदारनाथाला सांगितलं तर आमच्या दगडच होते ना. शहाणपणा पुरे, चला वर्गात. नमस्ते मॅडम. बसा. बरं, काल दिलेला अभ्यास कुणी कुणी आणला? मॅडम मी आणला. दाखव. मॅडम बस खाली. छान लिहिलंय शंकरनी, अक्षर पण छान आहे. बघा, फक्त शंकरने आणलाय. आता बाकीच्यांना शिक्षा करू की नको? असं नाही ग, मला सगळे आवडतात. बसा खाली. हे बघा, तो अवतार आहे का हे मला माहित नाही, पण तो रोज शाळेत येतो की नाही? हो. अभ्यास वेळेवर पूर्ण करतो ना? हो. अगदी आजारी असला तरी शाळेत येतो ना? हो. म्हणून आवडतो तो मला. हे शंकर. पण शंकर, ही मुलं तुला त्रास देतात तेव्हा काय त्यांना तुला का नाही मदत करत रे? आणि तो अवतार असून यांच्यासारखाच आजारी पडतोस, ते कसं काय? हे बघा मॅडम, केदारनाथानं मला स्पष्ट सांगितलंय, म्या तुला दिलेली पावर फक्त गोरगरिबांसाठीच वापरायची, स्वतःसाठी नाही. आणि जर तू स्वतःसाठी वापरली तर पावर बी कमी होईल. कमी म्हणजे आपल्या वावरातल्या पाण्यावाने वय. हा, शहाणपणा पुरे. बस खाली. वा, तू अवतार आहेस का हे मला माहित नाही, पण तू हजरजबाबी आणि चुणचुणीत नक्कीच आहेस. बाळा, ही हुशारी चुकीच्या मार्गाने नको वापरू, अभ्यासात वापर. खूप मोठा हुशार रे तू. बस खाली. सर्वांनी लाईन मध्ये आणि शिस्तीत जायचंय, समजलं? हो. चला. अरे लाईन मध्ये शिस्तीत जा. अरे आता ही मुलं ती अवताराच्या नादी लागली नाही म्हणजे बरं, नाहीतर वेगळाच प्रश्न उभा राहायचा माझ्या समोर. ओ देवा, सांगा काल काय झालं दरबारात? काल त्या पवारची म्हातारी सुनाला घेऊन आली दरबारात. पुढं बोला देवा. ऐका. कोण आहेस तू? बोल. कोण आहेस तू? कुठले आहेस? मी पिंपळावरची हडळ हाय. का धरलंस पोरीला? सांग. नाही सांगणार. चटके आणि फटके देईन. नको, सांगते. मला सासू सासरे लई त्रास देतेत, हुंड्याचे पैसे मागतेत. सासू समजे काम मलाच करायला लावते. स्वतः टीव्ही पाहते, मला पाहून देत नाही. स्वतः लाडू खाते, मला भाकर देते. आलं ध्यानात. म्या करतो त्याचा बंदोबस्त.
बर तू पोरीला सोड. सोडती का नाही? सोड. सोडले. हा जाईला घेऊन आणि त्रास देऊ नका. पुढं काय झालं देवा? म्हातारीनं 501 रुपये टाकले माय देवाऱ्यात. केदारनाथ महाराज की जय. ओ देवा सांगा काल काय झालं दरबारात? सांगा देवा सांगा. बबन मिस्त्रीचं लहान पोरग 2 महिन्याचं सारखं रडत होतं. औषध झाले, वैद्य झाले, झाड पाला झाला, पर थांबनाच. त्याच्या आजी आली माय दरबारात. म्या केदारनाथाला ध्यान लावलं. पाहतो तर काय, साक्षात मसुबा. मसुबा होय. म्या हे झाड घेऊन जाणार. म्या हे झाड घेऊन जाणार. मसुबा त्यात लहान लेकराचा काय गुन्हा? सोड त्याला. काय सोडणार? म्या हे झाड घेऊन जाणार. मसुबा तुला केदारनाथाची आण हाय. सोड लेकराला. केदारनाथ मग सोडावंच लागल. हे हाय कमान हाय थांबते. पण मला काय एक्सेप्ट करा. देतो बकरं देतो. काय बकरा? हा ही ऑफर मान्य आहे. लेकराला माझ्या नाव सांगरला. येतो म्या. पोराला अंगाला लावला आणि ते राटाचं थांबलं. त्याच्या आजीनं 501 रुपये टाकले माय देवाऱ्यात. केदारनाथ महाराज की जय. एक साथ नमस्ते मॅडम. बसा. सर्व आलेत का? मॅडम शंकर घरी आहे. शंकर? शंकर कसा गैरहजरात? शाळा बुडवत नाही ना तो कधी? मॅडम आज केदारनाथची यात्रा आहे ना, मग तो गेलाय गडावर. हो, शंकरला जायलाच हवं. अवतार आहे ना तो. काय वेडेपणा आहे हा, शुद्ध कुळचटपणा. मॅडम तुम्ही म्हणता देव नसतो, भूत नसते आणि अवतार बी नसतो. मग आपल्या गावात तर 5 देऊळ आहेत. 5 लोक रांगा लावतात, नवस बोलतात, पैसे सोनं बी टाकतात. मग ते कसं? सांगते तू बस. अहो मॅडम, माय बहिणीचं लग्न जमाना तर माय आई बाप गेले शंकरच्या दरबारात कौ लावया. मग जमलं का लग्न? वय लगेच जमलं. याचे आणि याचे घरचे बी जातात दरबारात. मग हे कसं? सांगते तू बस. मॅडम त्यानं पवाराचा सुनेला बरं केलं, भवन मिस्त्रीचं लहान पोरग बी नीट केलं, आणि तरी तुमचा विश्वास नाही. नाहीच. मयाजी हनुमानाच्या गोष्टी सांगती. त्यानंतर डोंगर आणला उचलून. मग त्यो नाही का अवतार? सांगा ना मॅडम, सांगा ना मॅडम, खरं काय आणि खोटं काय? सांगा ना मॅडम, सांगा ना मॅडम, खरं काय आणि खोटं काय? ओ मॅडम, तुम्ही सांगा, खरं काय आणि खोटं काय? ते भूत असतं का नाही? कर्णी टोटल खरं का काय? सांगा ना मॅडम, सांगा ना मॅडम, खरं काय आणि खोटं काय? करा का मास्त्री करा. औषध
एखादा शास्त्रज्ञ ज्याच्या शोधामुळे लाखो लोक सुखी झाले, जसा न्यूटन, तो म्हणजे अवतार. समजला? नाही. बर. संतांची कामगिरी वाचता ना तुम्ही पुस्तकात? हो. ते म्हणजे अवतार. समजला? नाही. समजेल, अनुभवाने समजेल. पण ही मुलं आणि त्यांचे पालक या अवताराच्या वेळी सापडू नये, त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. त्याशिवाय या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही. ए अवताराला अवतार. काय अवतार? थांब बघतो त्याच्याकडे. ए आमच्या पैसे पार्टी. कशाचे पैसे? कुणी घेतले? तू घेतले. आणि काय गुणबी नाही आला ते आमच्या पैसे पार्टी. ए दरबारात फक्त पैसे टाकायचे असतात, परत नसते देत. पैसे दे आमचे. सांगून तू तो समजा देवाला नवस बोलले आणि पुरा नाही झाला तर देवाला पैसे परत मागता का? मग तो देव आहे असं का? बर. डॉक्टर कडे गेले, औषध घेतलं आणि बरं नाही वाटलं तर डॉक्टरला पैसे परत मागता का? तो डॉक्टर आहे. मग तो बी अवतार आहे. मला पैसे दे. मॅडम मॅडम मॅडम. अरे रे, काय चाललंय? मॅडम तो पैसे परत मागतोय. मॅडम माझ्या बहिणीनं नवस केलता याच्या दरबारात 1,000चा. ह्यो म्हणाला आता तिला पोरगा होईल, पण पोरगी झाली. तिच्या नवऱ्यानं तिला टाकून दिले बघा, पोरगी झाली म्हणून. मग यानं पैसे परत द्यायला नका का? तो काय चावतात, खोटं बोल्या. अरे, दरबारातले भांडण शाळेत कशाला आणताय? आणि तू सांग, यांनी सांगितलं होतं का तुला नवस करायला? नाही. यांनी सांगितलं होतं का पैसे टाकायला? नाही. तूच टाकले ना? हो. मग चूक कुणाची? आमची. जा वर्गात, भांडू नका. असेच गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित स्वतःहून बुवाबाबांच्या नादी लागतात, सर्वस्व गमावतात. आता अवताराचा प्रश्न वाढण्यापूर्वीच त्याची समाप्ती करायला हवी. त्याशिवाय मलाच काहीतरी करावं लागेल. उरक झालं का तो? वय वय झालंच. शंकर, आहे का कोणी घरी? अरे शंकर. मॅडम मॅडमचा आवाज. तू थांब, मी पाहतो. मॅडम तुम्ही आणि इथं? हो, जरा जनगणनेची माहिती हवी होती. आओ घरात ते येऊ द्या, का दारातच उभं ठेवता त्यांना? मॅडम या बसा. मॅडम तुम्ही घरी आलात, मला लय आनंद झालाय. शंकर, छानच आहे तुझा दरबार. हा देवारा आणि हे असो. मॅडम तुम्ही आज घरी आलात, मला लय बरं वाटतंय बघा. बरं मॅडम, काय माहिती विचारायची विचारा बरं पटकन. मग लय लोक येते दरबारात. बोला बाई, यायचं? खरं म्हणजे माझं स्वतःच काम होतं शंकरकडं, म्हणजे अवताराकडं. खूप मोठ्या संकटात सापडले हो मी. काय झालं मॅडम? सांगते. बरं का हो मॅडम, तुमचा तर विश्वास नाही ना अवतारावर? हे समजा खोटं वाटतं ना तुम्हाला? मग आज हे चमत्कार कसा? खरंय तुमचं, स्वतः वेळ आल्यावर कळतं. माझे डोळे उघडले आता. शंकर म्हणजे देव. शंकर, आपल्या शाळेची वार्षिक तपासणी आहे पुढच्या आठवड्यात, आणि सगळे महत्वाचे कागदपत्र फाईल चोरल्यात कोणीतरी. त्या साहेबांना नाही दाखवल्या तर माझी नोकरी जाईल, माझी मुलं बाळा उघड्यावर पडतील. काहीही करा, यातून मला सोडवा. हवं तर मी जास्त पैसे टाकते. नाही मॅडम, तुम्ही कशाला टाकताय पैसे? अहो मॅडम, तुमचं काम म्हणजे आमचं घरचं काम. शंकर देईन ना सापडून ते कागदपत्र. तुम्ही एवढं लोकांच्या लेकराला शिकितात,
पुण्याचं काम करतात तरी बी तुमच्या अशी येवा लई वाईट वाटतंय बघा मनाला. शंकर लाव ध्यान आणि विचार केदारनाथाला यातून सोडव रे मला. होय होय मॅडम. जय केदारनाथ. काय झाले आज ध्यानच लागण झाले. मॅडम मॅडम आज यश जरा खराब आहे पर तुम्ही जा. मी आज निवांत ध्यान लावतो आणि विचारून घेतो केदारनाथाला. बरं मॅडम, काळजी नका करू, समजा ठीक होईल. या बरं तुम्ही. बर येते मी. पण नक्की शोधून दे रे. चला. बाई आता काय करायचं. विचारतोयच बापाला. तू गप्रे, मी आहे ना, काढू मार्ग.